गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या मार्केट ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहे जे आजपासूनच मी स्टार्ट केली टेस्टिंगसाठी। तर जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता आपण नेक्स्ट वीकमध्ये निफ्टी तर ट्रेड नाही करणार, कारण मी थोडा पर्सनल वर्कमध्ये बिझी आहे। तर आपण फक्त फॉरेक्सच ॲनालिसिस करू व त्यावरतीच ट्रेड करू। तर आपण पूर्ण नेक्स्ट वीक निफ्टीमध्ये अवेलेबल नसणार आहे। तर मी हा प्लॅन केला की आपल्याकडे एक नवीन स्ट्रॅटेजी आहे ट्रॅपिंग मोमेंटम स्ट्रॅटेजी म्हणतात त्याला, की आपण 1 मिनिटावरती ती स्ट्रॅटेजीने ट्रेड करतो व आज आपण तो पहिला दिवस होता टेस्टिंग करायचा। जसं मी ग्रुपमध्ये सांगितलं पण होतं, आपला टेलिग्राम ग्रुप आहे, त्याची लिंक मी पिन कॉमेंटमध्ये पण देईल व डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही ती लिंक बघू शकता। तिथे जाऊन तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता। यामध्ये मी खूपच अपडेट देत असतो। जसं आज काय झालं, तर आज मी 9:36च्या आसपास हा स्क्रीनशॉट इथे शेअर केला। तो मी स्क्रीनशॉट अगोदरच काढलेला होता 9:20च्या आसपास, परंतु मी तो तेव्हा शेअर नाही केला, कारण जसं मी सांगितलं आहे की हा ग्रुप मी फक्त ॲनालिसिस पर्पजसाठी ठेवलेला आहे, तुमच्या एज्युकेशनसाठी। तुम्हाला ते कोणतेही कॉल किंवा पुटची टिप प्रोव्हाइड नाही केली जाणार। जर कधी मी केली तरी त्याच्यामध्ये जो स्टॉप लॉस होईल, प्रॉफिट होईल, ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल। तुम्ही मला ब्लेम नाही करू शकत की माझ्यामुळे तुमचा लॉस झाला, कारण मी इथे फक्त ॲनालिसिस शेअर करणार आहे, कोणतेही कॉल किंवा पुढची टिप शेअर नाही करणार। तर म्हणून मी 10 मिनिटानंतर हा स्क्रीनशॉट शेअर केला, कारण जर तेव्हाच केला असता तर तुमच्यामधून कोणी हा ट्रेड घेतला असता व यामध्ये जर पहिल्याच दिवशी स्टॉप लॉस गेला असता तर मग तुम्ही मलाच ब्लेम केला असतं। म्हणून मी ह्या स्क्रीनशॉटच्या 10 मिनिटानंतर हा ट्रेड घेतला। तुम्हाला एकदा स्क्रीनशॉट दाखवतो, इथे तुम्ही बघू शकता। मी हा स्क्रीनशॉट 9:22ला काढला होता व हा मी शेअर केला 9:36ला। तर इथे मी एक सेलिंग प्लॅन केली होती या रेड कॅन्डलच्या खाली, व स्टॉप लॉस होता इथे व टार्गेट होतं डे लोच्या खाली। तर तुम्ही इथे चॅट बघू शकता की आपण एक न्यू स्ट्रॅटेजी टेस्टिंग सुरू करत आहे। जर पुढचा नेक्स्ट वीक 6 दिवसापैकी जर ही जास्त करून प्रॉफिटेबल होते ना, जर आपल्याला प्रोबॅबिलिटी जास्त दिसते या स्ट्रॅटेजीचे, तर मग आपण त्याच्या नेक्स्ट वीक जे मंडेपासून आपण पूर्ण निफ्टी स्टार्ट करणार आहे ट्रेडिंगसाठी, तेव्हा आपण ही स्ट्रॅटेजी ट्राय करणार आहे तेव्हापासून। तर नंतर काय झालं, 9:41ला हा टार्गेटच्या जवळ गेला होता, परंतु ही स्ट्रॅटेजी जसं मी इथं सांगितलं की ही स्ट्रॅटेजी आपल्याला मोमेंटम देते। तर मोमेंटम कसा दिला माहिती आहे, असा एकदम जोरामध्ये। तर असा जर जोरामध्ये इथे मोमेंटम आला असता ना, तर मग आपण इथे स्टॉप लॉस ट्रेल नसता केला, परंतु इथे बघू शकतात की मार्केट खाली गेलं, पुन्हा एकदम वर गेलं व नंतर खाली आलं। तर म्हणून आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस इथे ठेवला 18,569चा, परंतु मार्केटने लगेच तिथं टार्गेट दिलेलं आहे आपल्या इथे, व टार्गेट दिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किती मोठी मुवमेंट आलेली आहे। हेच जर आपण टार्गेट बघितलं ना, तर हे आपण सेल केलं होतं 567च्या आसपास व टार्गेट होतं 538च्या आसपास। तर म्हणजे 30 पॉईंटचं टार्गेट होतं, ते पण किती मिनिटामध्ये माहिती आहे, 9:22ला ट्रेड घेतला व 9:52ला एक्झिट झालं, म्हणजे 30 मिनिटामध्ये, ते पण 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती आपण 30 पॉईंट कॅप्चर केले। तर यामध्ये आपण कोणकोणती ॲनालिसिस केली आहे ते मी तुम्हाला चार्टवरती जाऊन दाखवतो। त्या अगोदर आपण हे बघून घेऊ की त्यानंतर निफ्टीने किती मोठी रॅली दिली। की निफ्टी जेव्हा आपण सेल केलं होतं 567ला, तिथून निफ्टी जो राऊंड नंबर आहे 18,500च्या तिथपर्यंत आला, तर इथून 70 पॉईंटची निफ्टीने रॅली दिली, ते पण फक्त 10 वाजेच्या आसपास। म्हणजे मार्केट 9:15ला ओपन झालं, आपण 9:20ला एंट्री घेतली व 40 मिनिटामध्ये मार्केटने 70 पॉईंट दिलेला आहे या स्ट्रॅटेजीने। तर चला चार्टवरती जाऊन बघू। तर एकदा मी सर्व ड्रॉइंग्स रिमूव्ह करतो अगोदर। हा आपला एकदम क्लीन चार्ट आहे। तरी आपली कोणती स्ट्रॅटेजी आहे, ट्रॅपिंगची। ट्रॅपिंग म्हणजे काय की जे रिटेल लोक एंटर करताना तर त्यांचे स्टॉप लॉस जिथे पण लावलेले असतील, मार्केट त्यांचे स्टॉप लॉस उडायला नक्कीच आहे, कारण पूर्ण मार्केटमध्ये सगळे ऑपरेटरच हे मूव्ह आणताय। हे तुम्हाला काय वाटतं, रिटेल लोक मूव्ह आणताय का? नाही, हे सर्व ऑपरेटरच मूव्ह आणताय व हे ऑपरेटर कुठून पैसा कमवतील की रिटेल लोकांचे स्टॉप लॉस उडून। तर मार्केटमध्ये ना 7 to 8 टाइम्स ऑपरेटर विन करतात व 2 ते 3 टाइम हे लूज करतात। जेव्हा हे लूज करताना तेव्हाच रिटेल लोक प्रॉफिट कमवतात। म्हणून असं असतं की मॅक्स टू मॅक्स जसं 90% ट्रेडर लॉस करताना व 10% प्रॉफिट करतात, 10% आहे ना ते ऑपरेटर माइंडसेट सोबत ट्रेड करतात। आता प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते, कोणी 5 मिनिटावरती येते, 15 मिनिटावरती करतं। ऑपरेटरची खूप स्ट्रॅटेजी असतात, त्यामध्ये एक ही असते ट्रॅपिंग स्ट्रॅटेजी। तर आपण ट्रॅपिंग स्ट्रॅटेजीचा मी तुम्हाला पूर्ण ही स्ट्रॅटेजी इथे समजू नाही शकत, कारण ही स्ट्रॅटेजीचा पूर्ण एकदम तुम्हाला बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत शिकवायला एक कोर्सच लागेल। तो बघूया आपण फ्युचरमध्ये प्लॅन आउट करू की नाही। परंतु त्या अगोदर मी रोजचे असे ॲनालिसिस पोस्ट करायचं आहे, तर तुम्ही त्या ॲनालिसिसने काही शिकला स्वतःहून जर तुम्ही ग्रॅप करू शकता की आपण हे ॲनालिसिस कशी करायची असते ट्रॅपिंगची, तर मग ते खूपच उत्तम होऊन जाईल। परंतु जरी पण तुम्हाला नसेल कळेल तर आपण फ्युचरमध्ये एका कोर्सचं प्लॅनिंग करू या ट्रॅपिंगच्या सिस्टमचा। तर बघूया, आज आपला फर्स्ट डे तर प्रॉफिटेबल झाला, तर नेक्स्ट वीक आपण बघू पूर्ण कशा प्रकारे ही स्ट्रॅटेजी वर्कआउट होते। जर नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला जास्त लॉसेस बघायला मिळतात, तर त्याच्या पुढच्या नेक्स्ट वीक आपण पूर्ण ही स्ट्रॅटेजी टेस्टिंग करू, कारण कोणत्या पण स्ट्रॅटेजीचे फेजेस असतात की प्रॉफिट फेजेस असतो, स्टॉप लॉस फेजेस असतो किंवा प्रॉफिट लॉस दोघं पण होत असतं। जर नेक्स्ट वीकमध्ये हाच जर फेज आला तर आपण जज नाही करू शकत की स्ट्रॅटेजी खराब आहे। तर म्हणून आपण जर आपल्याला लॉसमध्ये क्लोज करायला लागतं आहे, तर मग आपण त्याच्या नेक्स्ट वीक पण ही स्ट्रॅटेजी टेस्टिंग करू। त्या अगोदर चला आपण ॲनालिसिस बघून घेऊ। तर काल काय झालं,
मार्केट खाली क्लोज झालं, मार्केट गॅप ओपन झाला. तर गॅप ओपन झाल्यानंतर हे जे इथं ज्यांनी सेल केलं होतं या स्विंगला त्या सर्वांचे स्टॉप लॉस इथे कट झाले व त्याने मार्केटमधून एक्झिट केलं. ज्यांनी इथे सेल केलं असेल ते जेव्हा मार्केट गॅप ओपन झालं तेव्हा घाबरून त्यांनी पण एक्झिट केलं. आता मग स्टॉप लॉस कुठे पडलेले, जे इथे पण ज्यांनी सेल केलं आहे त्यांच्या मार्केटने जेव्हा मार्केट इथे गेलं होतं तेव्हाच त्यांचे स्टॉप लॉस खाऊन घेतले. तर म्हणजे वरच्या साईडला आता आपल्याला कुठे स्टॉप लॉस नाही बघायला मिळते, रिटेल लोकांचे वरच्या साईडला कुठे स्टॉप लॉस असतील. व आपण जर राऊंड नंबर बघितला तर हे 18,600चा एक राऊंड नंबर या ठिकाणी येतो व 18,500चा या ठिकाणी येतो. आता स्टॉप लॉस कुठे असतील, जर मार्केट इथे गेलं तर जर मार्केट 18,580च्या वर जर असतं ना तर मग आपण इथे सेल नसतं केलं. कारण काय 80, 580 आणि 600 फक्त 20 पॉईंटचा गॅप आहे. तर मार्केट कधी पण ज्यांनी पण 600ला स्टॉप लॉस ठेवलेला त्यांचे स्टॉप लॉस उडायला वर जाईल. तर म्हणून आपण 580च्याच खाली सेल करायचं प्लॅनिंग केली. व खाली कुठे स्टॉप लॉस होते, इथे होता. कारण मार्केट एवढं वर गेलेलं ना, तर जेव्हा मार्केट या ठिकाणी येईल ना 50-60% आसपास तेव्हाच हे स्टॉप लॉस इथून मार्केटमधून एक्झिट करतील. 50-60ला का बरं करतील, कारण तुम्हीच विचार करा, जर आपण कोणता स्टॉक 100 रुपयाला बाय केला आहे व तो आता 200 गेला आहे, तर 200वरून जेव्हा तो 150 येईल 140 येईल तेव्हा तुम्ही एक्झिट करून टाकाल ना. कारण जर एवढा प्रॉफिट त्याने ड्रॉप डाऊन केला आहे तर तुम्ही 40 रुपये घेऊन मार्केटच्या बाहेर पडशाल. तर म्हणून या ठिकाणी यानंतर एक तर 18,500ला ज्यांचे स्टॉप लॉस होते ते पण उडवले व ज्यांनी इथेच बाय केलं होतं त्यांचे पण थोड्याशा प्रॉफिटमधून त्यांना एक्झिट करून दिलं मार्केटने. तर अशा प्रकारे आपण सेलिंगचा प्लॅन केला होता की वरच्या साईडला कोणतेही स्टॉप लॉस नाही आहे व 580च्या वर पण मार्केट नाही आहे. तर म्हणून आपण इथे सेलिंग प्लॅन केली. सेलिंग पण कशी केली ते एकदा दाखवून देतो. तर इथे मॉर्निंगला काय झालं, पहिले 1-2 कॅन्डल तर बघत नाही, कारण इथे रिटेल लोक एंटर नाही करत, हे मार्केटचं मोमेंटम असतं. तर म्हणून आपण काय बघितलं, जी चौथी कॅन्डल होती तिने दिल्या या लेवलला ब्रेकआउट. आता ही कोणती लेवल आहे, एकतर मॉर्निंगचा जो पहिला मिनिट आहे त्याला आपण ब्रेकआउट दिला, नंतर 3 मिनिट तिथे कन्सोलेशन केल्यानंतर जो डे हाय होता त्याला पण ब्रेकआउट दिला व मार्केट वर गेला. जर आपण हा चार्ट झूम आउट केला व आपण निफ्टीने हाय कुठून मारला होता या ठिकाणी, तर इथून जर आपण या लो पर्यंत जर ड्रॉ केलं तर इथं 0.5ची लेवल येते या ठिकाणी. तर इथे आपल्याला किती कन्फर्मेशन मिळत आहे, एकतर त्या मोठ्या फिबोनाचीचं 0.5ची लेवल येते, त्यानंतर आपल्याला 580च्या खाली सेल पण करायचं आहे. 2 कन्फर्मेशन आले. तिसरं म्हणजे सगळे स्टॉप लॉसेस खाली आहे, वरती कोणत्याही रिटेल लोकांचा स्टॉप लॉस नाही, कारण मार्केटने गॅप अपमध्येच त्यांचे स्टॉप लॉस खाऊन टाकले. तर अशा प्रकारे आपण 3 कन्फर्मेशन खालच्या साईडचा ट्रेड लाईन आउट केला. आता मग ट्रेड कुठे घ्यायचा, तर म्हणून आपण ही फिबोनाची लेवल लावली होती की या हायपासून या लोपर्यंत, कारण ही रिट्रेसमेंट होती ना, तर इथून आपल्याला एक लेवल बघायला मिळते 2.618ची व 3.618ची. तर आपल्याला याच ठिकाणी कुठे सेल करायचं आहे. तर आपण कुठे सेल केलं की जेव्हा मार्केटने 2.618चा वरच्या साईडला ब्रेकआउट दिला, पूर्ण खाली आला, एक तर त्याचा आपण ब्रेकडाऊन दिला. नंतर आपण दुसरी कोणती फिबोनाची लावली की मॉर्निंगमध्ये रिट्रेसमेंट कुठून गेली होती, मार्केट इथं गॅप ओपन झाला, गॅप नंतर इथपर्यंत आला, तर इथून आपण अजून एक फिबोनाची लावली. तर मार्केटने 2.618च्या लेवलला पण ब्रेकआउट दिला व जी 1.618 होती जी आपण फर्स्ट कॅन्डलची फिबोनाची लावली होती त्याला पण ब्रेकआउट दिला. तर ब्रेकआउट दिल्यानंतर तिथं सस्टेन झालं व मार्केट पुन्हा खाली जाऊन क्लोजिंग दिली. आता क्लोजिंग दिल्यानंतर आपण काय केलं, इथे सेल केलं व स्टॉप लॉस ठेवला. ही जी लेवल आहे ना 2.618ची, कोणती लेवल, जो आपण फर्स्ट कॅन्डलची फिबोनाची ड्रॉ केली ना तिची एक रिजेक्शन लेवल येते 2.618. तर आपण तिच्यावरतीच इथं स्टॉप लॉस ठेवला. आता हा स्टॉप लॉस ठेवण्याचे 2 कारण, एक तर 580च्या वर आहे स्टॉप लॉस, कारण जर मार्केट 580ला क्रॉस करते तर 600पर्यंत जाण्याचे खूप चान्सेस आहे. तर म्हणून आपण मधूनच एक्झिट करून टाकू. तर असे 2 कन्फर्मेशन आपण इथे स्टॉप लॉस ठेवला व टार्गेट ठेवलं डायरेक्ट डे लोच्या आसपास. कारण काय होईल, आपण इथे का ट्रेड केला, तुम्हाला एक कन्सेप्ट कळाली का की या ब्रेकआउटनंतर इथे कोण एंटर करेल, रिटेल लोक, की चला आता मार्केटने ब्रेकआउट दिला आहे, काल मार्केट इतकं पडलं आहे, आज गॅप ओपन होऊन ब्रेकआउट दाखवत आहे, तर मग शॉर्ट कवरिंग येऊ शकते व पूर्ण V-शेप रिकव्हरी करेल असं त्यांना वाटतं. तर म्हणून त्या सर्वांनी ते बाय केले व मार्केट त्यांचे स्टॉप लॉस उडायला या लेवलच्या खाली, कारण सर्वांनी स्टॉप लॉस कुठे ठेवले असेल, आजचा जो डे लो आहे त्याच्या खाली. म्हणून आपण इथे सेल केले, स्टॉप लॉस ठेवला या ठिकाणी व टार्गेट होतं आजच्या लोला ब्रेक करून मार्केट खाली जाईल. तर या कॅन्डलमध्ये आपली इथं टार्गेट अचीव झालेलं आहे. तशा प्रकारे आपण ॲनालिसिस केली होती. ही तुम्हाला कन्सेप्ट थोडी अवघड झाली स्टार्टिंगला, किंवा आता पण तुम्हाला खूप डिफिकल्ट झालं असेल हे समजून घेण्यासाठी, परंतु मला पण तसंच वाटलं होतं स्टार्टिंगला, पण आता इतकं इझी जात आहे ना. जेव्हा तुम्ही पूर्ण कन्सेप्ट शिक्षाल ना तेव्हा 2 मिनिटामध्ये तुम्ही सर्व लेवल्स ड्रॉ करशाल व तिथे ट्रेड फाइंड करशाल. तर जर आपली ॲनालिसिस आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बघूया आपण नेक्स्ट वीकमध्ये तर ही स्ट्रॅटेजी कशी वर्क होते. तर या चॅनलसोबत बनवून राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा व डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली टेलिग्राम ग्रुपची, तिथे तुम्ही जाऊन हा ग्रुप जॉईन करू शकता. व काल मी एक फॉरेक्स मार्केटची लाईव्ह ट्रेड अनालिसिसचा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही ते जाऊन बघू शकता की आपण वर्ल्ड वाईडमध्ये पण कुठले ऑपॉर्च्युनिटीज फाइंड करू शकतो व तिथे कोणती स्ट्रॅटेजी आपण यूज करतो ते तिथे दिलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. थँक्यू.